अबे का हो बे हा उन्हाळा. आपल्या मुंबईमध्ये एवढी तपन अतोनात रे भाऊ. घराच्या बाहेर निघणं मुश्किल झाला आहे. आपण घराच्या बाहेर नाही निघू. मनमानी ऊन लागते भाऊ. का रे हे ऊन. हो ना बे कुणाल भाऊ. मनमानी तपन लागते. आपण कसं आहे घराच्या बाहेर निघू नाही. नाही तर माझा चेहरा असा काळा पडून जाते जास्त उन्हामध्ये हिंडलो तर. अबे पण मोहन्या तुझा टकला गरम नाही हो का बे. एवढ्या उन्हामध्ये बाहेर निघतेस. मग ह्या इकडे समुद्राकडे हिंडावले येतेस. अबे कुणाला जास्त बोलूच नको. आपण मुंबईमध्ये राहतो म्हणून काय एवढ्या उन्हाळा पडला का बे आपल्यावर. एवढ्यानं तर पण लागते तुला. मग नाही तर खात हे का हो ऊन एवढे ऊन नाही लाग. मग मी का म्हणतो हा आता मार्च महिना. आणखी किती दिवस बाकी आहेत. एप्रिल मे हे 2 महिने बाकीचे आहेत. आणखी जूनही बाकीच आहे. तुम्हाला मार्च महिन्यामध्ये एवढ्यानं तपन लागते. एवढे ऊन लागते. आता मग तुम्हाला मग पुढच्या महिन्यामध्ये कसं करता तुम्ही. अरे का कसं करायचं आहे. बढियापैकी कूलर एसी घेतो आणि झोपला राहतो दिवसभर. बाहेरच नाही निघत. घराच्या बाहेर निघायचं काही कामच नसे. आपण आपल्या मुंबईमध्ये एवढी ऊन लागते म्हणून मला माहित नव्हता. तुला पहिलंच म्हणलो का इकडे मुंबईला नाही येऊ म्हणून. अरे तर मला माहित होता का एवढी ऊन लागते म्हणून. म्हणजे तुला काही माहितीच नाही राह का बे. घरीच बसला राहतेस ना तू. चला ना बे तिकडचा दुसरा ठिकाण पाहू. तिकडे ऊन कमी लागल तर. तिकडे कशी ऊन कमी लागेल का. जशी ऊन इकडं टेम्परेचर जसं राहील तापमान जसं राहील तशीच तपन लागेल का नाही. जसा सारखाच तापमान आहे ना सगळ्या जागी. तिकडे जाशील म्हणून ऊन लागणेच आहे. इकडे राहशील तरी ऊन लागणेच आहे. ऊन कोठी नाही लागल. पाय बापू मोहन्या हा हो गेट ऑफ इंडिया. भारताचा प्रवेशद्वार. एक नंबर आहे. अरे वा 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 का कलाकृती आहे. किती सुंदर बनावट आहे. आणखी काही खावाचा विचार आहे का तुम्हाला. का काय म्हणतं का. अरे आईस्क्रीम वगैरे काही थंडी वस्तू. एवढ्या उन्हाळ्यामध्ये हिंडत्या. काही थंडी वस्तू खावाचा विचार आहे का नसे. थोडीशी. अरे का एखाद ज्यूस पाजला असतास ऊसाचा. आता येते दुकान नसे का ऊसाच्या ज्यूसची. ऊसाचा रस पाजला असतो पण येते दुकान नसे. बढिया म्हणला आईस्क्रीम वगैरे नाही तर कुल्फी वगैरे खाल्ला असतास. तर तू दुसराचा तिसराच सांगतेस बापा. आपलाच. मी कायचा आपलाच सांगत आहो बे. मला जो आवडते तोच मागेन ना मी. म्हणजे तू जो म्हणशील तो आम्ही खाऊन. सगळ्याच्या आवडी निवडी वेगळ्या राहतात. तुला जो आवडते तो मला नाही आवड. मला जो आवडते तो तुला नाही आवड. आता म्हणलं उन्हाळ्याचा दिवस आहेत म्हणलं थंडा थंडा काही घेऊ. बढियापैकी कोणत्या तरी थंड्या वस्तू खाऊ मस्त. आईस्क्रीम कुल्फी. तर उसाचा रस म्हणते. उसाचा रस मला इकडे दुकान दिसून नाही राहिले. आता दुसरा काही खाऊ का. दुसऱ्या वस्तूचे दुकान आहेत नाही तर तिकडे चल. तिकडे दुसरं काही ज्यूसचं दुकान असतील तिकडे पाहू काही भेटते का तर. अरे तिकडे का भेटणार आहे इकडे का भेटणार आहे. जो भेटते तो घ्या. जास्त इकडे तिकडे हिंडा नको. मनमानी ऊन लागते भाऊ. डोका गरम होते. म्हणून म्हणतो जो भेटते तो घ्या आणि खाणं चला मग रूमवर जाऊ आपल्या. आरामशीर पैकी तिकडे हिंडफिर हो थोडसा आणि मग तिकडे जाऊ. एक तर ऊनही लागते का मोठ्यानं. तोच तर नाही तर का मनमानी ऊन लागते ना. तुम्ही मला इकडे आणल्या फिरावलं एवढ्या तपनामंदी. चला बरं तिकडे आता दुसरा ठिकाण पाहू. आता गेट ऑफ इंडिया पाहिलं. चल आता कोणता ठिकाण पाहून म्हणतेस तर दुसरा कोणता पाहिजेस तर. आता मी का म्हणतो कुणाल भाऊ. आता घडीभर नाही का ताज हॉटेल पाहू ना मग दुसरी जागा पाहायला जाऊ तिकडे. मी इकडे तिकडे येत नाही. ताज हॉटेल पाहतो ना सीधा रूमवर जातो ना बढियापैकी झोपतो. अरे ते एवढ्यान गरमी नाही हो ना भाऊ. थोडीशी ऊन लागते. आता तिसराच महिना हो. तुम्हाला जर 4-5व्या महिन्यात आणलो असतो नाही का मुंबईला इकडं. आता तुम्ही का नाही घाबरून सणारे परत गेले असत्या. मला माहित आहे ना. अरे जराशी ऊन आहे तर केवढ्यानं घाबरते का तुम्ही. जराशी ऊन आहे एवढ्यानं तपणीच्या मी का नाही भुराचा कारा पडून गेलो. अगं काही नाही हो ना. मी तर टकला माणूस. माझा तर टकलाही गरम होते तरी मी टेन्शन नाही घेऊ ना. तुम्ही मनमाने बी होत्या बे. अरे म्हणून म्हणतो चला ना बे. एक गिलास ज्यूस पिऊन येऊ उसाचा. मी कोठी येवच नाही. मी डायरेक्ट आता सीधा रूमवर चाललो. येत असाल तर येवा तुम्ही. कारण तपन मोठ्या नतोनात लागते. मग आता तूही म्हणतेस तर तुझ्या बराबरच आहे. चल चल बरं. आपण काही येथे थांबू नाही. मोठ्यानं तपन लागते. चला आता लवकर. जराशी का ऊन लागली तर परून गेलं. मग आता हे तपनामध्ये जास्त तपनामध्ये थांबतील का. एप्रिल मे महिन्यामध्ये. आता तर मार्चच महिना हो.